नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो तुम्हाला की मी गाडीचे डॉक्युमेंट्स रिन्यू करत आहे आणि ते डॉक्युमेंट्स रिन्यू करत असताना काय काय मला अनुभव येतात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून ते तुम्हाला काहीतरी त्याच्यापासून काहीतरी शिकायला मिळेल, अनुभवायला मिळेल त्या गोष्टी सगळ्या, काय प्रोसेस असते, कसं असते सगळं. म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की आपण इन्शुरन्स पॉलिसीसाठी पैसे भरलेत, परंतु आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी दिलीच नाही. इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला सोमवारी मिळणार होती, तर आज आहे बुधवार आणि इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला अजून म्हणजे आलीच नाही. म्हणजे आपल्या गाडीचा अजून इन्शुरन्सच निघाला नाही. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणालो की मी जाणार आहे त्याच्याकडं आणि काय ते अपडेट घेतो आणि मग आपण बोलूया. तर मी त्याचं 2 दिवस सतत त्या एजंटचा पण फॉलोअप घेतला. म्हणत होतो मला स्पीड गव्हर्नर जे आपल्या गाडीची जी स्पीड असते ती 80वरती आपण म्हणजे 80वरती आपण म्हणतो गाडी लॉक आहे नाही का, 80च्या वर पळत नाही गाडी. तर ते एक डिव्हाइस असते स्पीड गव्हर्नरचं, तर ते डिव्हाइस आपल्याला रिन्यू करायचं होतं. तर आपल्याकडं जुनं जे त्याचं जे सर्टिफिकेट असते, तर ते जुनं सर्टिफिकेट आपल्याकडं नव्हतं. मी तुम्हाला दाखवतो बघा, माहीत नाही दिसेल का नाही. तर हे बघा असं एक सर्टिफिकेट असते, इथं व्हिडिओमध्ये नाही दिसणार, मी त्याचा हे करेल तुम्हाला सांगेल काय असायला लागलं तर हे जे सर्टिफिकेट आहे तर हे सर्टिफिकेट आपल्याकडे नव्हतंच, कारण आपण सेकंड हँड गाडी घेतली होती, तर हे ते जुन्या मालकाकडेच होतं. तर मग मी म्हणलं आता काय करायचं, आपल्याकडं तर आहेच नाही काय. मग त्याच्यासाठी 6,000चं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो होतं की याच्यासाठी 6,500 रुपये याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला रिन्यू करण्यासाठी. तर मग रात्री चर्चा केली, त्याला सांगितलं की कसं आहे गाडी बंद आहे, काम बंद आहे आणि मला खूप अर्जंट आहे गाडी चालू करणं, माझ्या गाडीचं काम करून द्या, म्हणजे होत नसेल तर तसं सांगा किंवा काय प्रॉब्लेम येतो तसं सांगा. पैशांचा काही अडचण नाही, पैसे तुम्ही म्हणाल तर पैसे पण आपल्याकडे आहेत, पण तुम्ही काम नका थांबू, फास्ट काम करा. मी जेव्हा असं प्रामाणिकपणे म्हणजे आपलं जे आपल्याला वाटतंय ना बाबा, असं नाही का, असं पण नाही की आपण पैसे देतो म्हणून एकदम त्याच्यावरती आपण असं दादागिरी टाईप असं काही बोलायचं. मी तसं त्याला प्रामाणिक बोललो, असं अशी माझी खरंच अडचण आहे, माझी गाडी बंद आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही तुमच्याकडनं काम होत असेल, तुम्हाला जर हे होत असेल तर तुम्ही प्लीज करा किंवा काय. मग त्यांनी मी जेव्हा त्याला बोललो ना व्यवस्थित, तर त्यांनी बघा म्हणजे आपलं बोलणं पण समोरच्यावरती हे होतं नाही का कधी कधी. तर त्याला त्या मी चर्चेतून मग त्यांनी काय केलं, त्यांनी आपली गाडी पासिंग मागच्या वेळेला जेव्हा केली त्या मालकाने, ती त्याची हिस्ट्री RTOच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्याची हिस्ट्री असते आपली, आपण गाडी पासिंग केलेली. तर हे जे सर्टिफिकेट होतं हे नव्हतं माझ्याकडं, त्या मालकाकडं होतं जुनं. तर त्या माणसाने ते तिकडं सर्च केलं कुठल्या डेटला आपली मागची पासिंग झाली. मग ती पासिंगच्या वेळेला आपलं जे हे सर्टिफिकेट तिथं होतं जुनं, ते तिथनं सर्टिफिकेट त्यांनी प्रिंट केलं. प्रिंट करून ह्याच्यावरती ह्या सर्टिफिकेटवरती एक नंबर असतो, ECU म्हणून एक नंबर हे असतो आपला गव्हर्नमेंटचा नंबर असतो, स्पीड गव्हर्नमेंटचा. जे डिव्हाइस आपल्या गाडीला बसलाय त्याचा हा नंबर असतो. तर हा नंबर आपल्याला नवीन जे काही आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचं आहे तर हा नंबर विचारतात. तर हा नंबर सांगितलं तर आपल्याला ते फ्रीमध्ये मिळते. म्हणजे आपल्या माझ्या गाडीचं शोरूममधूनच बसलं होतं, म्हणजे ही 19चं मॉडेल असल्यामुळे हिला शोरूममधूनच बसून दिलं होतं स्पीड गव्हर्नरचं. तर मग त्याचा फायदा असा झाला की ते रात्री मला म्हणजे आपण जे काही चर्चा केली त्या चर्चेचा फायदा असा झाला की रात्री कळालं की आपलं स्पीड गव्हर्नरचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते 26 पर्यंत व्हॅलिड आहे, 2026 पर्यंत ते व्हॅलिड आहे. फक्त मुद्दा हाच आहे की ते डाउनलोड करून घ्यायचं किंवा त्याची प्रिंट पाहिजे आपल्याला नव्यानं. तर मग ते प्रिंट कुठे मिळेल बाबा, तर मग त्यांनी परत एका व्यक्तीला, त्याच्याच मित्राला कोणाला तरी फोन लावून त्यांनी विचारलं की बाबा हे असा प्रॉब्लेम आहे, अशी गाडी मला पासिंग करायची आहे आणि तिचं असं सर्टिफिकेट आहे, पण ते कुठं मिळेल, काय कसं घ्यायचं प्रोसेस. तर त्याला पण माहीत नव्हतं. त्याने प्रामाणिक प्रयत्न केला. त्या समोरच्या माणसानं पण त्याला सांगितलं की तुम्ही मारुतीच्या
शोरूमला जा, तिकडं हा नंबर सांगा आणि तुमचं सर्टिफिकेट घ्या. तर मग त्याच्यावरनं मला खात्री पटली की नाही, हा व्यक्ती काम करत आहे, म्हणजे बाबा असं नाही की आपल्याला काही लोबाडत आहे वगैरे वगैरे असं ह्या टाईपचं. आता अजून पुढचं मला काही माहिती नाही, पण ठीक आहे. तर मग हे भेटलं मला रात्री, तर मग मला थोडंसं वाटलं नाही का, ठीक आहे बाबा, इन्शुरन्सचं पण आपण करू, याच्याकडनं करूया, ह्याच्याकडनं जर नाही जर झालं तर मग आपलं जे काही कार्यकर्ते आहेत आपले, जे इन्शुरन्सचं काम करते त्यांच्याकडनं करू. कार्यकर्ते म्हणजे IGF संघटनेचे कार्यकर्ते आहेत, मिलिंद म्हणून त्यांचं हे आहे तिकडं, ते सगळे इन्शुरन्सचे कामं करतात. तुमच्यापैकी ओळखीचे पण असतील ते, तर त्यांच्याकडनं करू असं मी स्वतःच ठरवलं. मग मी आज सकाळी गेलो होतो मी याला मारुतीच्या शोरूमला, जे चौगुले शोरूम जे आहे ना आपलं कात्रज रोडचं, त्या शोरूममध्ये गेलो होतो, चौगुले शोरूम म्हणून. त्यांना मी जाऊन हे डॉक्युमेंट दाखवलं, त्यांनी त्यांच्या सिस्टममध्ये चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की ही गाडी जिथनं तुम्ही घेतली त्याच शोरूममध्ये तुम्हाला जावं लागेल आणि त्या शोरूमवालेच तुम्हाला हे देऊ शकते. मग मी आलो, मग शोरूममधनं बाहेर आलो. आता आपण तर गाडी सेकंड घेतली, तर आपल्याकडं शोरूमचं तर काही आहेच नाही गाडीचं. मग जुना मालक जो होता, तर आता जुन्या मालकाला आपण फोन, आपल्याकडे नंबर पण नाही जुन्या मालकाचा, नाही का. आपल्याकडे नंबर आहे तो एजंटचा आहे, म्हणजे जुन्या मालकाने त्या याला विकली एजंटला आणि त्याने आपल्याला विकली. तर आता ह्या गाडीचा मूळ मालक त्याचा नंबर नाही, आता एजंट आहे, तर त्या एजंट म्हणतो की मला, त्याला बोललो मी एजंटला, तो म्हणला की उसका कुछ पता नाही, आपण ने भी ऐसी उठाई थी. और म्हणलं आता काय करायचं बाबा. त्याने तर सरळ मग त्याचा हे केलं, त्याने सांगून दिलं की बाबा नाही असं काही नाही. तरी पण तो असं नाही म्हणला की लगेच हात नाही वर केले. तो म्हणला ठीक है, देखो कुछ मिलता है तो मैं भी आपको बोलता हूँ, अगर नहीं मिलता है तो फिर कुछ नहीं कर सकते. तर ठीक आहे. मग आपल्या गाडीच्या बॅकचा जो हे आहे ना, म्हणजे काचेवरती आहे ना, त्या माणसाने त्याचं नाव लिहिलं होतं, म्हणजे ह्या मूळ गाडी मालकाने त्याचं नाव लिहिलं होतं. तर ते जे हे आहे रेडियम जे आहे ते रेडियम निघलं होतं, पण त्या रेडियमची अशी ओळख नव्हती आणि तिथे तो नंबर दिसत होता त्याचा. तर मी म्हटलं की सहज आपण त्या माणसाला फोन करून बघू, ज्या गाडीचा मूळ मालक आहे जो जुना. तर त्या माणसाला मी त्या नंबरवर फोन लावला, त्याने फोनही उचलला, त्याच्यासोबत बोलणं पण झालं आणि चांगलं बोलणं झालं. तर त्याला म्हणलं ये जो आपकी गाडी है तो ये इधर पुणे है, मैंने लिया है आपका गाडी, तो ऐसा प्रॉब्लेम आहे असं त्याला सांगितलं की बाबा असं काम करतोय मी आणि मला पासिंग करायची आहे, तर असं आहे, तर थोडीशी तुमची हेल्प पाहिजे होती, मदत पाहिजे होती, तर तुम्ही करा. तर तो म्हणला ठीक आहे. त्याला चांगलं वाटलं, उलटी आपली गाडी कुठे काय असं विचारत होतो. तर मग त्याला विचारलं, म्हणलं काही, तर त्यांनी मला सांगितलं की नालासोपारामध्ये साई मोटर्स म्हणून आहे शोरूम, तिथं याचं आपलं मारुतीचं, तिथनं आपण गाडी घेतली होती शोरूमची आणि आपण तिथनं हे सगळं बसवलं होतं. तर म्हणलं ठीक आहे. तर त्याला म्हणलं की याचा कोणाचा नंबर असेल, ते सेल्समन वगैरे गाडी घेताना कोणाचा काय असेल तर कॉन्टॅक्ट दे. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट पण दिला आणि तो नंबर त्याला लावला, तर तो त्याच्याशी बोलणं पण झालं. आता त्याने सांगितलं की मी तुम्हाला एक नंबर देतो, त्याच्यावरती बोला. आता मीच एवढा भंड झालो की हे नंबर देतोय त्याला बोला, ते नंबर देतो त्याला बोला. आता एक सर्टिफिकेट पाहिजे याचं, तर याला म्हणलं कायच करा बाबा. मग ठीक आहे म्हणलं, दे बाबा नंबर. आता हे बघा इथं नंबर पण लिहित होतो मी, नाही का, तुम्हाला दिसत असतील सारखे 2-3 जणांना मला नंबर दिले होते. तर म्हणलं ठीक आहे. तर त्याला लावला फोन, तर तो म्हणला मैं बाहर केच काम करता हूँ, ये जो शोरूम के साथ आता है उसका काम नाही. ठीक आहे म्हणलं, ते ठीक आहे. तो नंबर काही कामात नाही आला, ज्या गाडी मालकानं आपल्याला नंबर दिला त्याचाही पण काही हे नाही झालं. म्हणजे त्याच्या थ्रू आपण शोरूमला जाऊ शकतो, जर कुठंच काही जर झालं नाही आपल्याकडं, आपण जर काहीच करू शकलो नाही ऑनलाईन, तर आपल्याला तिथं मुंबईला नालासोपाऱ्याला जावं लागणार आहे शोरूमला. तिथनंच आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालं आणि त्याच्यानंतरच आपली गाडी पासिंग होणार. तर हे तर थोडासा दिलासा जर वाटलं की आता ठीक आहे, म्हणजे सारख्या शेवटी जर काहीच झालं नाही तर डायरेक्ट आपण इथनं जाणार आहेत मुंबई आणि मुंबईमधनं फक्त हे एक सर्टिफिकेट घेऊन येणार आहेत आणि पुढचं आपलं काम आहे. तर मग म्हणलं काय करायचं. मग मी परत लावला आपल्या जे RTOचे आपल्या गाडीचे जे पासिंग करून देणार आहेत त्यांना फोन.
आपले पुण्यातले. त्यांना म्हणलं दादा रात्री आपली जशी चर्चा झाली तसं मी शोरूमला वगैरे आलो आहे, मी असं मला तिथं शोरूममध्ये काय घटनाक्रम घडला त्यांना मी सांगितलं. मग ते म्हणले की ठीक आहे असू द्या, मी तुम्हाला एक नंबर देतो आता परत नंबर देतो, परत तुम्ही त्या नंबरला कॉल करा म्हणे आणि त्यांना सांगा की मला असं असं पाहिजे. तर मी मग म्हणलं ठीक आहे, नंबर घेतला बाबा. परत त्या विक्रम म्हणून सर होते त्यांना बोललो की म्हणलं सर असा असा विषय आहे, तर ते मिळेल का? ते म्हणले सांगता येत नाही, तुम्ही जिथनं गाडी घेतली होती तुम्हाला तिथंच जावं लागेल. तर म्हणलं बघा काही प्रयत्न होत असेल तर करा. तर ते म्हणले ठीक आहे मी बघतो, पण 100% काय सांगत नाही, फक्त मी बघतो. तर त्यांनी मला परत एक नंबर पाठवला, म्हणले याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि बोलून घ्या. मग मी त्यांनी जो नंबर पाठवला परत त्याच्यावरती कॉल केला. त्या 3-4 माणसाला फोन करतोय आता मी बघा. त्याला कॉल केला आणि त्याला म्हणलं की असं असं मला पाहिजे गाडी पासिंग करायची. तर तो म्हणला हां मी देतो, पण आज होणार नाही, आज आता लेट झालं आहे. आता ॲक्च्युली 2 वाजता मी त्याला बोललो तर लेट काही नाही, आता 3:30 होते आहेत. पण आता ठीक आहे, तर त्यांच्यानुसार म्हणलं ठीक आहे उद्या देतो म्हणे मी, पण त्याचे 500 रुपये लागतील. आता मी म्हणलं हा नाही काहीच म्हणलो नाही, म्हणजे हा नाहीचा विचारच केला नाही. म्हणलं डायरेक्ट तुम्ही करा दादा, 500 रुपये तुम्हाला मी देतो. कारण आता असं पण आपलं जर नाही झालं तर मुंबईला जायला तर आपला 500च्या वर जातील की पैसे, आणि जर इथंच होते तर म्हणलं ठीक आहे तुम्ही करा. आता कसं आहे कोणाला पण थोडंफार दिल्याशिवाय ते करणार नाही. आता जरी आपल्याला हे शोरूम फ्री देतं, आपण जेव्हा गाडी घेतो जेव्हा आपण बसवतो तेव्हा शोरूम ह्याचे पैसे ऑलरेडी घेऊन टाकते आपल्याकडनं, तर आपल्याला हे फ्रीच मिळणार आहे. जर आपण गेलो ना इथनं मुंबईत तर आपल्याला 1 रुपया आपण देणार नाहीत कोणाला, हे फ्री घेऊन येणार आहेत. पण आपल्याला मुंबईला जाणं येणं प्लस आपलं वाटाचा खर्च वगैरे, तर याच्यासाठी आपण आहे ना ठरवलं की त्याला 500 रुपये दिलेले आपल्याला परवडणार आहेत, म्हणून आपण त्याला म्हणले की देणार आहे. आता आपल्याला उद्या स्पीड गव्हर्नरचं आपलं होतंय, तर आता होतंय म्हणजे तो म्हणलाय मी देतो. शेवटचा जो व्यक्ती होता तो म्हणलाय मी तुम्हाला करून देतो, 500 रुपये लागतील. म्हणलं ठीक आहे. तो म्हणला व्हॉट्सअपला डिटेल्स आहे म्हणून त्या दिल्या. तर बघा मित्रांनो, म्हणजे इतका हे ना विषय, म्हणजे आपण म्हणतो तेवढं सोपं नाही म्हणजे गाडीचा. आणि जुनी गाडी घेतल्याच्या नंतर आपल्याला काही नाही वाटत, घेतल्याच्या नंतर ओके मध्ये चालवतो आपण गाडी, 1-2 वर्ष काय असतील ते. पण म्हणजे तुम्हाला योगायोग जर गाडी पण चांगली मिळाली, इंजिन पण चांगलं मिळालं वगैरे वगैरे, काही प्रॉब्लेम नसला तरी, पण जुनी गाडी घेण्याचा एक हे असतं. म्हणजे कसं बघा ना, आता शोरूम जर आता आपण डायरेक्ट शोरूममधून घेतली असती तर डायरेक्ट आपल्याकडे सगळी हिस्ट्री असते गाडीची. आता ही काय झालं, आपण पैसे दिले तर आपली आता आपण गाडी आहे म्हणतो, आपल्याला परत दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागते ना, नाही का? म्हणजे बाबा त्याला फोन लावा वगैरे वगैरे. आता त्या जुन्या माणसाने जर माझा कॉल नसता उचलला तर म्हणजे मीच अडचणीत आलो असतो ना. तर त्यामुळं म्हणजे तुम्ही जर ह्या व्यवसायात येणार असणार आहेत किंवा काय तुम्हाला वाटतं घेतलं पाहिजे, जुनी जरी गाडी घेत असाल तर व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स बघून घ्या. म्हणजे नुसतं गाडीचं इन्शुरन्स, PVC, RC बुक आणि ह्या सगळ्या परमिट आणि हे सगळे, म्हणजे हे तर डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेतच गाडीचे, हे घेतलेच पाहिजे. ह्याच्याशिवाय तर कोणीच गाडी घेणार नाही. तर हे तर घेणं हे नाही, पण ह्याच्यासोबत तुम्ही GPS घ्या सर्टिफिकेट, तुमचं स्पीड गव्हर्नरचं घ्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघून घ्या गाड्यांच्या, नाही का? कारण एकदम वरवरचं आपण आपल्याला काय उत्सुकता असते ना, गाडी घेतोय आणि मग आपण काही बघत नाही. हा त्याचं परमिट आहे, हे आहे, ते आहे, वरवरचे डॉक्युमेंट्स आपण बघितले जे आपल्याला असतात. पण मग हे छोटे छोटे डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी इतकी आपली धावपळ होती ना की मी सांगू शकत नाही. मी स्वतः परेशान आहे एका डॉक्युमेंटसाठी. पैसे तर जातच आहे, खर्च पण होत आहे आणि त्याच्यानंतर काम पण होत नाही वेळेवरती. तर अवघड आहे. म्हणजे जवळपास आता मी बघा तुम्हाला खोटं नाही सांगत, 1 मिनिट, मी सगळे गाडीचे डॉक्युमेंट्सच घेऊन फिरतोय. गाडीचे डॉक्युमेंट्स आता घेऊन हे बघा, मी गाडीचा टॅक्स भरला होता 7 ऑगस्ट 2025ला. ट्रान्झॅक्शनची डेट आहे आपल्या, आपण जे टॅक्स भरला ना, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल टॅक्सची पावती आहे. ही जी टॅक्सची पावती आहे ना, ही आहे आपली ऑगस्ट, म्हणजे 7 ऑगस्टची मागच्या महिन्यातली. तर 1 महिना झाला आहे आपल्याला, कंप्लीट 1 महिना होऊन वर 7-8 दिवस झालेत.
आपण टॅक्स भरलाय गाडीचा, त्याच्यानंतर आपण तेव्हापासून हे डॉक्युमेंट्स क्लिअर करतोय. म्हणजे क्लिअर करतोय म्हणजे आपला पण प्रॉब्लेम होता थोडा पैशांचा, त्याच्यामुळं ते झालं. पण मागच्या असं 8 दिवसापासून मी प्रयत्न चालूच आहेत माझ्या गाडीचं काम करून घेण्याचे, पण ते काय होत नाही आहेत मित्रांनो. अजून आता माहिती नाही पुढं काय अजून. हे जरी आता तरी म्हणजे फक्त एकच राहते आपलं हे जे इथलं पॅनिक बटनचं आहे, तर याचं पण मी सर्च करतोय कोणी काम करणार आहे का वगैरे. असंच आपल्याला थोडं कमी जास्त करून देणार, कारण तो 9,000चा आपल्याला काही परवडत नाही. 9,000 रुपये म्हणतोय तो. तर बघू आपण अजून सर्च करू. आपण जेवढं सर्च करू तेवढं आपल्याला म्हणजे कुठं स्वस्त पण मिळू शकतं, आपला तेवढा झाला तर फायदा. तर हे एक राहील आपलं. याचंच फक्त याचं जे हे असते ना, कुठलं असतं याचं VLTD म्हणून असतं याचं सर्टिफिकेट, याचं पॅनिक बटनचं. तर ते एक राहील फक्त. नाही तर इन्शुरन्स आणि हे 2 डॉक्युमेंट झाले तर जवळपास मी सगळी गाडीचे डॉक्युमेंट समजा क्लिअर केलेत. म्हणजे तसं परमिट आहे, टॅक्स भरला आहे, PVC सर्टिफिकेट आहे. दाखवतोच तुम्हाला मी 1 मिनटं. हे बघा, हे आहे पोल्युशन सर्टिफिकेट. त्याच्यानंतर हे टॅक्स आहे आपला. त्याच्यानंतर हे जे आहे ना, 1 मिनटं. तर हे आहे ओरिजिनल. इथं बघा RTOचं तुम्हाला स्टॅम्प पण दिसत असेल. हे आहे ओरिजिनल परमिट. आपलं परमिट पण आहे आपल्याकडं. आपलं उद्यम आधार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं शॉप ॲक्ट पण आहे. महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स होते आपले ते आपण सगळे ओके आहे. आपल्याकडे ही प्रोफेशनल टॅक्स भरलेलं ती रिसिप्ट पण आहे आपल्याकडं जुनी. ती काय आपल्याला तिथे लगेच भरता येईल असं म्हणलं. तर जवळपास डॉक्युमेंट्स आपले क्लिअर होत आलेले आहेत. आता फक्त हे जे 2 डॉक्युमेंट्स याच्यात ॲड झाले की मग आपलं उरतं ते एकच. ते आपल्याला बघू सर. त्या शेवटी जर नाही झालं तर आपल्याला पैसे घालावंच लागणार आहे तेवढे, काय पर्याय नाही. पण जोपर्यंत हे डॉक्युमेंट्स होत नाही तोपर्यंत आपण कुठून तरी कमी पैशात होते का बघत आहे. तर असा सगळा खटाटोप आहे गाडीचं सगळं काम करण्याचा. आणि कंटाळवाना सगळं काम आहे बाबा. इरिटेट होऊन जातं माणूस सगळं. मी तरी इरिटेट झालो. त्यामुळं बघा तुम्ही ठरवा आता काय. तर म्हणजे गाडी घेते वेळेस ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. आणि हे सगळे अनुभव सांगण्यामागचं पण माझा तोच उद्देश आहे की बुवा तुम्हाला माहिती होईल याच्यातून, आणि तुमच्या कामी येईल कुठं ना कुठं ह्या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी. तर हेच अपडेट होतं. तर मग बघू आता नेक्स्ट काय होतं ते मी कळवतो. आता उद्याचं बघू आपण. उद्या आपलं स्पीड गव्हर्नरचं सर्टिफिकेट आपल्याला मिळते का नाही तर, आणि मग बघू पुढचं काय होतंय.